नाम घ्या रे
नाम घ्या नाम घ्या नाम घ्या नाम घ्या रे घोगडी वाल्याचं हो त्या मेंढया वाल्याचं स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम या विश्वाची देवता मुख्य देवता गणपती बाप्पा गजानन विद्येची देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा अर्धदैवत आई दुर्गा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हा शिवरायांचा वैचारिक ठसा ज्याने पुढे चालवला तो त्यांचा महाराष्ट्र आहे ते शाहू फुले आणि आंबेडकर हा महाराष्ट्र म्हटलं संतांची भूमी या संतांच्या भूमीत संत बाळूमामा या हिंदुस्थानामध्ये आपला विचार करून आपली होळकरशाही स्थापन केली त्या होळकरशाहीचे संस्थापक मोरले भाव मल्हारराव होळकर या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा आपल्या स्वातंत्र्याची पिंडी आणि विचारांची पिंडी पेटवली चक्रवर्ती यशवंतराजा होळकर अवघ्या विश्वामध्ये पुण्याश्लोक ही पदवी केवळ एका महिलेला मिळाली ही माझी धर्मयोगिनी पुण्याश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणात नतमस्तक होतो माझे गावचे ग्रामदैवत आई नवलाई देवी आई विठ्ठल देवी आणि देवहोळकर लांजेचा धनी केदारले सवाटा जोगादासाई या मुंबईची मुंबादेवी आणि नटेश्वर जागेपालक रंगदेवता सर्वांना नमस्कार करून मूळवादी मामुरांकडे घराण्यातील युवाशंकर नारायणराव बाबा राजाराम पवन विचार गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य विचार विकास कामोरे सह संतोष कोल्हापुरे शाखा जय हनुमान नाथ मंडळ पंधरावे कोटवाडी यांच्या समेत गेली 15 अधिक वर्ष जो माझ्यासोबत सावलीसारखा राहिला तो माझा संदेश होते अत्यंत ही बोलला मला अतुल दादा अजितदादा चव्हाण बेंजोला अमोल नागेशकर आणि ऑक्टोपाईला रोहित दिपे आणि सावंतला मला राजाचा पाड्या सर्वांना मला नमस्कार करून कार्यक्रम सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज लय मजा येणार आहे पण माझी शक्तीवरी काय अशी प्रेमाळ एवढी प्रेमात जाते पण तरी पण नवऱ्यापाशी कळ काढायला जायला आणि नवऱ्याकडे काढला अशी कळ काढावी की सांच्याला जेवण भेटणार या कोणी काय दिलं मारी मी करणार तर शक्तीतुला जर पंढरी असेल शक्तीतुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल माऊली रुक्माई माऊली जय माझा सेवा संघ अरे पोरी शिक्या माराय तू मातो वाढवला जय माझा सेवा संघ सांडगाव धनगरवाडी तालुका खेड
एकदम वरती घाट माथ्यावरती एखाद्या कड्यात मी जाऊन आलो. माझे मित्र कैलासवासी अंकुश झोळे यांच्या कार्याला मी गेलो आणि वरती शंकरवाडी जाण्याचा योग आला संतोष ढाणकांमुळे. आणि एवढं सुंदर ठिकाण आमचा जसं लांजेला माचाळ आहे त्यासारखं एकदम असं वाटतं की इतर कुठेतरी जागा घेऊन एकत्र राहावं. असं साड्यावर असलेला धनगरवाडा एवढा वरती डोंगरावर राहून जो वैचारिक वारसा ज्या वाडवडिलांनी संस्थापकांनी बोलून घेतला आणि आमचं हे मंडळ तयार झालंय. हा हॉल कोणाचा शाळेतलं गॅदरिंग असं तसं याच्यातून बाबा काय आई वडिलांना पैसे मिळणार आणि काय त्याचा फायदा होणार त्यांना माहिती द्यावा नाही. आणि तरी पण ही तयारी करतात. मी तुम्हाला नतमस्तक करतो. जर त्या चुकलं असेल तर क्षमा करा आणि माझ्या या तुऱ्याच्या पवित्र साजा करून जय मल्हार सेवा संघ खेड संघर धनगरवाडी यांना मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आता काय माहिती आहे का मग ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळं माझं काही पाहून नाव कोणाचे त्याच्यामुळे काय नाही सॉरी कोणाचं नाव घेत नाही सगळ्यांना मानाचा जय मल्हार. तर पण काही शाहीर मंडळी आहेत त्या शाहीराचं नाव घेणं गरजेचं आहे. शाहीर संतोष ढाणा पुरेवाला ढाण्या वाघ शाहीर दुर्वा शेलार आहे बॉडी बिल्डर. माझे मित्र अविनाश तांबे आहेत अतुल कदम आहेत. माझे वस्ताद बंधू माझे गुरुबंधू संतोष गुलाबके आहेत. संतोष शिंदे गोवा कोल्हापूरचे आहेत. त्या शाखा नसते काय शाखा नसते वा. तर शिवाजी कोकरे गोवा शाहीर प्रमोद घुमे वसंत माऊली आमचे त्यांच्यासोबत खूप भाऱ्या होतात. पत्रकार राजेश शिवे आहेत. शाहीर गणेश शिंदे आहेत. शिशी गोळकर माझा पाठीराखा कायम एकही बारी सोबत नाही. अध्यक्ष या मंडळाचे कृष्णा जानकर दीपक जानकर सर्व जानकर कोणाचं नाव घेऊ एक गोष्टी असायचा रुसायचा नाही म्हणजे हसायचं. तर आणि आता माझी राई चमचमती वा माझी शक्तीवाली वा एक साठ डिस्क्या बळ्या मारतो संदीप जोशी तुम्हाला मानता जय मल्हार. अरे देवा संदीप जोशी सॉरी संदीप मोरे गोवा मानाचा जय मल्हार याच्यावर काय बोलू नका. राजे ह्यांचं कसं बाकी कधी ऐकलं नाही. आपल्या समाजात कार्यक्रम असायचे लगेच ह्यांचं मग हिंदू दैवत म्हणजे आमची राजमाता दिसत मल्हारराव दिसतील आणि बोलून काय बोलले अहिला नगरला माझा जन्म झाला सॉरी अहमदनगरला जन्म झाला. हे बरोबर सगळं त्यांना हे नाही माहिती की अहमदनगर या जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर आहे. आणि नाव अजून अहमदनगर हो एक चोक असंच करायचं आपल्याला. तुम्ही गंमत बघा गंमत राजे मल्हारराव रणांगणाच्या सीमा माता अहिल्या ज्ञानाची मूर्ती. राजे मल्हारराव रणांगणाच्या सीमा माता अहिल्या न्यायाची मूर्ती. मल्हाररावांनी पाजले वैराला पाणी संस्काराने मातेची गाजली जगी कीर्ती जगी कीर्ती जगी कीर्ती.
शिवाचं आणि आदिमाईचं होतं त्या ठिकाणी जाऊन आलो आणि आज 2 शिष्य सागरी करून आलेले आहेत आणि त्या विधावर गेल्यानंतर असं आमचे संतोष धारशे सरचिटणीस ते म्हणाले की शक्ती तुला किती बदलला म्हणजे ही माया आदिमाया स्त्रीची बाजू मांडणार आम्ही आत्मारामाची ब्रह्माची शिवाची बाजू मांडणार आणि ह्या आमच्या आदिमायाने एखादा भाग ठेवावा तो भाग पुढचा आम्ही सोडवायचा प्रयत्न करावा आम्ही जिथं भाग ठेवला तो त्यांनी सोडवायचा म्हणजे ज्ञानाचा हा शकुंतला होता आणि आता शकुंतला कुठे गेला कमराच्या खाली 2 अवयव त्याच्यावर बोलायचं तुझ्या बायकोचा लपडा तुझ्या आयुष्याचं ह्या आणि त्या शिव्या जा शकुंतला कुठे गेला आणि नंतर आमच्या पत्नीला पण तू माझ्या वाटत लागली याच्यात काही मोठी गोष्ट नाही हो एखाद्या बायकोची इज्जत करणं एखाद्या आईची इज्जत करणं याच मोठी गोष्ट आलीच काय शिवाय द्यायचे पण अभ्यास करून त्या चालीवर विषय घेऊन त्याचा विषय मोडून आपण विषय टाकणे त्याने करू नये हा जो भेद आहे हा शक्य आणि हळूहळू येतो सुरुवात करतोय तुझ्या पुढं बसून हो लहानपणापासून तुझ्या पुढं बसून देवा केली उपासना शिवा तुझ्या पुढं मार्कंडा तुझ्या पुढं ज्योतिबा तुझ्या पुढं बाळूमामा तुझ्या पुढं माझी ही याचना
ते आमचे हे नाताचे आमचे चालक या मुलांसाठी शेतकरी पाठवशी धन्यवाद. अगत्य शिवाजी कोकरे हा मंडळी एक गोष्ट सांगायला आवडेल. हा पिक्चर मध्ये एकटा हिरो आला की फक्त तोच दिसतो, पण त्याच्यामागे त्याचे संगीतकार असतील, योग टीम असेल, पटकथाकार असेल, त्याची अनेक साऱ्या गोष्टी असतात. आज विकासामध्ये सगळ्यांना दिसतो, मात्र अनेक गोष्टींचा पाठिंबा अनेक लोकांचा असतो. मग चाली सुधारणा असो, चाली सुचवणं असो, विषय सुचवणं असो, विभाग सुचवणं असो, अशी अनेक मंडळी आहेत. आणि त्याच्यापैकी माझा पाठीराखा शिवाजी कोकरे देखील आहे आणि त्याचा चिरंजीव अगत्य शिवाजी कोकरे यांच्याकडून 500 रुपये पावतोशी. त्याचप्रमाणे संतोष धडक यांची कन्या त्रिशा या लेखीला माझ्याकडून शुभेच्छा 100 रुपये पावतोशी. आणि प्रदीप मांडवकर तुमचा चहाला वेळ मिळाला तर लंबोदरा या विनंती. धन्यवाद. आणि गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंटचे शशी गोळकर पावले. माझी एकही पारिकेची चुकवणी नाही. मी त्याला सांगतो बक्षीस प्रतिबंध द्यायची गरज नाही, पण ते देतात. आज देखील 500 रुपये पावशी काढलाय. 2 फरमाईश घेऊया आणि काल जागर झालाय. गावदेवाने गावकराने पुजलं, गावाने पुजलं आणि गावदेवांना पौतं दिलं 5 फेऱ्यांचं. आपण ठरलं आणि अजून 15 दिवसानंतर त्या विश्वाचा मालक येणार आणि त्याला आपण आणणार. हा गावाचा गावदेव त्यानं 17 मिनिट दिली विश्वाच्या मालकाला. काही नातं. आणि हा विषय जो गायला तुम्ही डोक्यावर घेतला फरमाईश आहे. नवगणाचं बोलायचं आणि सुखानं नांदायचं, गावदेवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली ही गावदेवानं, तुला पवतं बांधायचं. त्याचप्रमाणे
चैतन्य भंडारे वणी जैतापूर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. सुरेश बावधरे माऊली गाव पाबळे तुमचं नाव घ्यायला माऊली कुणाचं नाव घेऊ 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद बावधरे माऊली. त्याचप्रमाणे नेताजी नगर धनगर समाजसेवा संघ घाटकोपर कामराजनगर शक्तिपुराचा देवी सामना आयोजित केला आहे. या मंडळाने 20 तारखेला आहे या 20/8/2025 सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी तेजल पवार आणि किशोर सनस या ठिकाणी डबलबारी आहे. 200 रुपयाची पारितोषिक आणि पैसा आलं. प्रिया शिंदे दिव्या शिंदे सांग सर काय काय आणू गणा माझ्या बालपणी. अरे बापरे 100 रुपयाचं पारितोषिक आणि फरमाईश आहे घेतो पटापट. गणा गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसमैल दूध चालुनी दगड घोटे काट्या तुम्ही त्या वाटेली माझ्या वडिलांनी त्या वाटेली माझ्या वडिलांनी आणलं तुला जवानी हो माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. आणखी एक गण आहे 4-4 गणाच्या फरमाईश झाल्या तर या बुवांना आम्ही बोलायचं गरजेचं पण लोकांचं प्रेम लोकांची मागणी पूर्ण केली पाहिजे. कारण तुम्ही असाल तर आम्ही आहोत. तुम्हाला जे आवडतंय ते दिलं पाहिजे. आता मला सांगा एका गणाला माझा गण आता 5वा बोलेल त्याच्या आधी 4 फरमाईश पण चांगल्याला तुम्ही फरमाईश देता. आपल्या कमरेचा खर्च बोलून कुणाची आई बहीण काढून फरमाईश येणार नाही येणार. म्हणून चांगले ते घ्यायला पाहिजे आणि चांगलं ते आमचं काम आहे ते घ्यायला पाहिजे. आणि म्हणून हा गण तुमच्या चरणाशी विचार हा किती इथं काही नाही बरं अगं ते नारायणाला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सारखं मातर सजू दे घर सांगल काय काय गणपतीला सांगल काय काय गणपतीला तुझा गौराईला मी रोज सांगतो तुझला हो तुझे माझे तुझे सांगू तुला मी रोज सांगतो तुझला मग काय बोलवे तुझी अरुणा देवांतरीच्या या ठाणा गुणा तारी मोरया तुझ्या साऱ्या रे गुणांना तान्या गोजीर पाखरांना माझ्या बापा मोरया तारी मोरया तुझ्या गोजीर पाखरांना माझ्या बापा मोरया
काय झालं मगाय खाली फरमाईश म्हणतात जोक त्या जोक हे नंतर मग डबल्यानं हे असं तुम्ही युट्यूबवर पाठवणार आणि नंतर मला म्हणतात काय झालं भक्ताचा जोक असं भगत जे पिसाळले असतात लोक मला म्हणतात भक्तांची पोडीवर ठेवतो म्हणून तर मला भाव हो 100 रुपये ठेवतो हे वाचतं का दादा सारखा गडबड आहे भावनिक कांदा नाही ना तर काय झालं हो झोपलं नाही ना काय दिसत पण नाही काय झालं तर कसा बोलला तो अजून एक भक्ता काय गेलो होती नाही सांगत पण पुढे जायचं नाही डबल्या काय झालं बसला भगत संध्याकाळ ह्या दिवसात लावलेली भात ही पद्धतीची रोपं वर आलं खतर टाकलेली भात काळं घोर हिरवत पण काळवर म्हणतात आपल्या आणि संध्याकाळची वेळ हो 6 वाजता दरवाजा पुढं मेन वटीवर बसलेला उघडकडं तोंड करून आणि बसला आपल्या समोर 4-5 जण आपल्या टेन्शनमध्ये पैसे ठेवून नारळ ठेवला अगरबत्ती लावली आपली पिंजर कुठं अंगारा लिंबा ठेवला आणि झालं सुरुवात झाला गेट टाकला 2 हात घेतला आणि सुरुवात केला ह्या कुठं साऊंड झाली सुरुवात आला 2-3 राऊंड फिरलो झाला गेट स्टँड असं दाखवलं असतं मला माहिती आहे झालं आणि तुझं एक डोळा उघडला तेवढ्या समोर माळ्याना भात लावलेला आणि शेजारच्या भावाचा आला बैल भात खायला लागला भात एवढं लावलेलं वाढलेलं आहे आता तसवा समोर आपला
भात खातोय जीव कसा होईल तरी पण आपलं टेन्शन म्हणून द्यावं 500 रुपये भेटतील भात आहे म्हणून सुरू झालं हे आपलं पुढचं आपलं वाटतंय आता माझं वगैरे सांगेल भाताचा जीव खाल बोल भात तिकडं खायला तरी पण घ्याचा बोलवून ते म्हणतो कोण काय भावाकडनं उधारी घे त्या भावाला सांगितलं आणि सुरुवात झालं आता झालं सुरू पण तो जीव राहिला असाच बाहेर गेला 2 मिनिटात आलो असाच हात घेऊन मागे पहिल्याला आकडा वगैरे नंतर बघायला गेलं आम्हाला येण्यात काढला हा जर डॉक्टरचा घेऊन तो बाहेर जात तुम्ही आणि मी तर आता गौरव हे माझे चमचमते बाय मोरणे का शास्त्रात लांबरे बोला जसं तुम्ही जाल तसं जाता येता अगदी मोत्यापासून शेंड्यापर्यंत जाता येतं सगळं जाता येतं पण आज माझी चमचमती बाय सरळ गेलेली आहे आणि माझी अशी आत्मा आहे तसा शिवाचा तो आत्मा ब्रह्मांड तर ह्याने कळ काढले आणि हा खरा शक्तीचा प्रश्न विचारलेला आणि पैसा आलेला आहे वैष्णवी आखाडे स्वरा आखाडे समाय आखाडे 500 रुपये पारितोषिक श्री पांडुरंग झोरे यांच्याकडून बारी खंतवा 100 रुपये उडवर झोरे धन्यवाद जनाजी वाघसाई देवी प्रतिष्ठान वावे सात पाणी यांच्याकडून 300 रुपये पारितोषिक धन्यवाद आणि पांडुरंग जानू ढेबे यांच्या स्मरणार्थ आकाश ढेबे निहाल ढेबे निर्भय ढेबे यांच्याकडून 100 रुपये आणि शाहीर संतोष कलाम यांचे त्यांना विनंती आहे की हे गाणं त्यांनी गायला पाहिजे आणि कोण गावाला येणार की नाही फरमाईश आहे गोवा बोलतो तर माझे चमचमते बायका माझे शक्तीवाले बायका माझे काळेवाले लालवाले टोपीवाले बायका प्रश्न विचारला की म्हणाले की कृष्ण गोकुळ सोडून का चालला विविध भाग आहेत त्यांनी बाजूला सोडवले आणि ह्या मान्य पण करत नाही संदीप बुवा माझी माहिती कोकणात बसली तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो लक्ष असावं या तुम्ही आज महादेव मोठा जाती धर्म रक्षण कराया ह्याच्या सगळं आलं पहिल्यांदा गोकुळ सोडलं मथुरेत जाण्यासाठी नंतर गोकुळ सोडलं महाभारत घडवण्यासाठी श्रीकृष्णाचा अवतार आणि हे सगळं करण्यासाठी मायेला कसं सोडलं हे बघायला आणि फक्त तुम्ही नाही बघायचं तुम्ही आहे मोठा गोष्ट घाट कोपर मोठा बनवता तुम्ही तुझं ढोमा अन्य मोरे तुम्हारे सामने खडा लांबो रे आणि चमचमती बाय मी आयडल म्हणायचं तरी चालत व्हायला गेल्या वर्षी मला मग म्हणायचं हवं 2-3 वर्ष दिसला माझा पिछा काढला मला म्हणतात शक्ती तुझ्यातला म्हणतात जॉनी लिव्हर आहे हे म्हणायचं मग म्हणतात शक्ती तुझ्यातला निळू फुले आहे सगळं बोललो मी एकदाच बोललो माझ्या खिशात 20 रुपयाचा बंडल आहे आणि संदीप मोरे बुवा शक्ती तुझ्यातली रानू मंडळ प्रेमात जायचं सारखं बघायचं त्याच्यावर लाईन मारली धर्म रक्षण कराया असल दुष्टांना घडवाया हरी सोडून या गोकुळा गेला मायेला सोडवाया हरी सोडून या गोकुळा गेला मायेला सोडवाया हरी सोडून या गोकुळा गेला मायेला सोडवाया हरी सोडून या गोकुळा गेला मायेला सोडवाया
आणि आपल्या आईला म्हणजे आधी महिला सोडवली पहिल्यांदा म्हणजे ह्या सगळ्या आल्या होत्या राक्षीचं रूप घेऊन काय घेऊन आणि मात्र गोकुळ पहिल्यांदा तेव्हा कृष्णाने सोडलं. आता आमची पारी शाही तुम्ही गवळीत उत्तर द्यायचं की कृष्णाने मथुरा नगरी सोडली तेव्हा एका गाईनं कृष्णाची वाट अडवून धरली. एका गाईनं धरली वाट. त्या कृष्णाने त्या गाईला कोणतं वचन दिलं तेवढं तुम्ही सांगायचं आहे. आता कळलं. कैलासवासी योगेश जानकर यांच्या स्मरणार्थ तळे धनगरवाडी या स्रोत 201 रुपयाच्या पावतीशी धन्यवाद. गोष्ट करी मोरणी होती शपथ आई शपथ मोरणी नावाची लोण होती 7 विषय मग त्या कंपनी तो ऐसा चिंता कोणत्या सर्व आकडा आहे हे पण अरे कवळण तरणी अशी मोरणी आली खेळ या अंगावर हाती धरली ग तुझ्या मारली हाती धरली ग तुझ्या मारली ग पिचकारी तोंडावर अशी धरली ग तुझ्या मारली ग पिचकारी तोंडावर मोरणी म्हणजे काय हे मोरी पाहिजे नाही म्हणाला मी
आणि सगळ्या गोष्टी आल्या आणि बासरी मिळेना तेव्हा काय झालं, ही एकटी गेली शोधायला आणि त्याच्यानंतर तो वेणू हवेत वाजत होता. ती हवा जात होती त्या वेणूमध्ये, त्या बासरीमध्ये आणि बासरी वाजत होती आणि ती बासरी घेऊन आली. आणि त्यावेळेला श्रीकृष्णाने तिला वचन दिलं की आजपासून या सुराचं नाव मोरणी वाणी हे सुराचं नाव. त्या मोरणी ती आपली गवळ होती तिच्यावर दिलं होतं, ती गवळ. तर गोवांचा प्रश्न अनेक वर्ष आमच्यावर आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही कायम प्रयत्न करतो, पण गोवा काय मला नापास करता. तर आजपर्यंत मी परीक्षा देतो, गोवा लक्ष असतो. मंदोदरी आणि विभीषण त्याने पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्याचं नाव काय? तर शाहीर. आज पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याचं नाव मेघनंद, त्याला धर्मरथ असे म्हणतात. मेघनंद आणि त्याला धर्मरथ असे म्हणतात. बुवा तुमच्या ज्या टिपा आहेत, तुम्ही ज्या बाजू सोडवल्या आहेत त्या सोडण्याचं उत्तर दिलं आहे आणि याच्या दरम्यान याच्या संदर्भात माझ्याकडे ग्रंथ उपलब्ध आहे. तुम्ही मागितल्यास मी तो घेऊ नये, मात्र तुम्ही उत्तर ते मान्य केलं तर. आणि आज तरी मान्य करा, प्रत्येक वेळेला आमच्या वस्त्राने किती अभ्यास करायचा. तुम्ही अजून काहीतरी बाजू सोडवा, काहीतरी अजून आम्हाला त्याची टीप द्या. किंवा विभीषण तो रावणाचा भाऊ आहे की दुसरा कोण खालच्या वाडीचा विभीषण आहे की वरच्या वाडीचा विभीषण आहे, कळू दे. काहीतरी आम्हाला त्याचा बाजू द्या, ज्यानेकरून आम्ही त्याचा अभ्यास करू. तुमचा प्रश्न कुठं नाही ठरवत आहे, पण काहीतरी बाजू सोडवा, काहीतरी बाजू द्या. आता माझा प्रश्न, शेती करताना कमरेला आकडी दोटी बांधून तू नांगर कर, म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बैलाला कुणी लोकांकडे तेवढं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा ह्या ग्रंथात तुम्हाला मिळेल. आता बघा तर बोललं तुमचा म्हणता धुवा उडून धुवा बाबा घ्या. चल हट बघ बाजूला, चल हट बघ बाजूला, कुठली लावसतही नाही. चल हट बघ बाजूला, कुठली लावसतही नाही. माझ्या हातात हाय कोयती, पुन्हा वाट्याला जाऊ नको. माझ्या हातात हाय कोयती, पुन्हा वाट्याला जाऊ नको. माझ्या हातात हाय कोयती, पुन्हा वाट्याला जाऊ नको. माझ्या हातात हाय कोयती. मी सर्वांना विनंती करेन की संतोष कोल्हापूर ऑफिशियल या चॅनलवर जाऊन हे गाणं सर्च करा, लाईक करा. मी कधीच माझ्या गाण्याची कधी अशी लोकांना विनंती केली नाही, पण आमच्या गुरुबंधूंसाठी मी करतोय. ते गाणं आता ऐका, फक्त मोकळा ऐका आणि एक अंतर ऐका. पूर्ण ऐका, काही नो प्रॉब्लेम. आपली मंडळ हल
गणपती लावून दिवस काय म्हणतो पिंट्यानुसार शेत गणपती लावून दिवस काय म्हणतो पिंट्यानुसार शेत भिक्ष सुट्टीचं झालं की नाही भिक्ष सुट्टीचं झालं की नाही यांना गावाला येणार की नाही गणपतीला गावाला येणार की नाही यांना गावाला येणार की नाही गणपतीला गावाला येणार की नाही या मंडळावर गायलेला आहे फारच छान गायलं तर मी प्रयत्न करतोय या ठिकाणी कैलासवासी भावेश शिंदे यांच्या स्मरणार्थ मितांश ठेवे यांच्याकडून 200 रुपये आणि भावेश भावपूर्ण गीत गाणे हरकत नाही मग मी दुसऱ्या गाण्याचा संपर्क करतो मला आठवण हातात 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 देऊन साचा करायचा नाही कुणी नाद अरे हातात हातात देऊन साचा करायचा नाही कुणी नाद अरे तावून नेती करून येती आपुलकीची साद संगर गावाचे जय मल्हार सेवा संघ जिंदाबाद संगर गावाचे जय मल्हार सेवा संघ जिंदाबाद संगर गावाचे
अध्यक्ष यांच्याकडून 100 रुपयाचा आशीर्वाद दिले. धन्यवाद. उद्या ह्या श्रावण मासी हर्ष मासी या श्रावणात सणांची खैरात गणपती येण्याची चाहूल नागपंचमी असो रंगपंचमी असो या सगळ्या गोष्टी आणि उद्या रक्षाबंधन बहिणीचं आणि भावाचं नातं आणखी दृढ करण्याचा हा सण उत्सव 2 दिवसापूर्वी मी कविता केली होती जी व्हायरल आहे ती तुमच्या करण्याची ठेवते. आपलेपणाची जागा हक्काची मोकळी नसावी रक्षाबंधनाच्या दिवसाला हाती राखी दिसावी आई नंतरची होते आई अशी बहीण असावी आई नंतरची होते आई अशी बहीण असावी आई नंतरची होते आई बहीण असावी आई नंतरची होते आई अशी बहीण असावी आपलेपणाची जागा कशी मोकळी नसावी रक्षाबंधनाच्या दिवसाला राखी दिसावी आई नंतरची होते आई अशी बहीण असावी आई नंतरची होते आई अशी बहीण असावी तुमचं काय माझं काय किंवा आपल्या संदीपचं काय हे आपल्या संदीप बोलायचं आपण कष्टातून आणली करू आपले हात फक्त आई वडिलांना ठाऊक आणि आपल्या भावंडांना ठाऊक आपल्या बहिणीला माहिती आहे की तिचा भाऊ काय काय करायचा आणि त्या भावाला माहिती आहे माझ्या बाईनं माझ्या ताईनं माझ्या बहिणीनं कसे कसे दिवस काढले आणि म्हणून दीपक बाबा हंडे सन्माननीय आदरणीय माननीय दीपक बाबा हंडे माननीय नगरसेवक गेली 12 वर्षांपासून हे नगरसेवक आहेत जनसेवक आहेत लोकसेवक आहेत इथल्या वॉर्डची ते सेवा करत आहेत तर पुढे वाटचाली शुभेच्छा दिलेल्या आहेत जय मल्हार सेवा संघ धनगरवाडी यांच्याकडून आणि आपल्या पवित्र साधा करून देखील सन्माननीय नगरसेवक पाहुणे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा एक दिवस तुम्ही आमदार लवकर व्हावं मोहिनी संतोष धाणक प्रिया समीर धाणक यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आणि शाहीराने ज्याप्रमाणे बारी ठेवली त्याप्रमाणे आम्ही बारी केलेली आहे त्यांना उत्तर त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे प्रत्युत्तर केलेलं आहे फार सात्विक बारी केलेली आहे जरा टापवले आता दुसऱ्या बारी टाकतील तर टाकलं की आपण टाकायला मोठा टेन्शन नॉट मैं आ रहा हूं मी पुन्हा येईल दुसऱ्या बारीला पुन्हा येईल धन्यवाद Thank you.
Yeah.